पाकिस्तानमधल्या हिंगलाच्या देवीचं स्वरूप आहे आपल्या गडिंगमध्ये, हे तुम्हाला माहिती आहे का? आता ह्यो पाठीमाग चेक्स बिक्स ड्रेस घालून बसलाय निवांत असं, म्हणजे एकदम प्रॉपर प्रोफेशनल मध्ये आलाय. आणि मी इकडं नाईट पॅन्ट घालवलोय. आता काय टू व्हीलर घेऊन आला आम्ही, गरीब माणसं काय करणार, होय की नाही? काहीतरी बोल की रे. म्हणाला. आता पुढचा व्ह्यू बघा, तुम्हाला दाखवतो. जंगल सफारी सारखं वाटायलंय. नशीब पुढनं वाघ बी घेऊन ये, नाहीतर आमचं जंगल मी मंगल व्हायचं. हा 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 हा. आता आल्यावर थंड पिंड असं गारवा बिरवा भारी सुटलाय. इकडं झाडं बिड आहेत सगळी, एकदम म्हणजे एकदम असं गाडी बंद पडल्या बोंबा. हो 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 हो. एकदम म्हणजे एकदम भारी वातावरण टाईट झालंय. आणि वरनं तुम्हाला प्रॉपर सिटी दिसते अशी, ती पण दाखवतो. ती सगळं आहे ते समोर आहे, ते आपल्या सगळं कॉलेज आहे. बरोबर त्याच कॉलेजच्या समोर हे असा सरळ बोर्ड दिसायला का नाही. ह्यो बघा, इथं ह्यो आपलं सामानगड फॉरेस्ट आहे, म्हणजे किल्ला. तिथनं हेच आसपास समोरचं. आणि आम्ही आता आहे बरोबर गुड्डाई देवीवर. झाला. आता तुम्हाला माझ्या पाठीमागे गुड्डाई देवी मंदिर आहे. ह्या पूर्ण मंदिरचा तुम्हाला इतिहास माहिती आहे काय? माहीत असला तरी मी आणि परत सांगतो तुम्हाला. तर चला बघूया या मंदिरचा पूर्ण इतिहास. गडिंग्लज येथील श्री गुड्डाई देवी मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे काय? तर तुला सांगतो. श्री गुड्डाई देवी हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील बडगाव येथे वसलेले एक प्राचीन आणि जागृत देवता आहे. स्थानिक भाविकांच्या श्रद्धेनुसार गुड्डाई देवी हे हिंगलुजा मातेचे एक स्थानिक रूप मानले जाते. हिंगलजात मातेचे मूळ शक्तिपीठ आजच्या पाकिस्तानातील बलुचिस्तानात येथे असलेले मानले जाते. हे मंदिर निसर्गरम्य परिसरात असून दरवर्षी नवरात्र उत्सव, यात्रा, विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. परिसरातील हजारो भाविक भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. ही देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. आणि काही स्थानिक परंपरेनुसार गुड्डाई देवी ही आसपासच्या 3 बहिणी देवीपैकी एक मानली जाते. आता थोडक्यात म्हणजे श्री गुड्डाई देवी मंदिर हे गडिंग्लज परिसरातील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून हिंगलज मातेच्या पररेशी जोडलेले मानले जाते. हे मंदिर धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या या भागातील भाविकांसाठी विशेष महत्त्वाचे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आपल्याला कमेंट करून सांगा. आणि ह्याचं लोकेशन पाहिजे असेल तुम्ही आपल्याला कमेंट करून सांगा. पाऊस एवढा यालाय का नाही, पावसाचं व्ह्यू एवढं भारी आलंय. तिकडे शुभम पण आहे. असलं भारी व्ह्यू आलाय तर तुम्हाला गडिंग्लज कधी दिसणार पण नाही. आता दाखवतो बघा तुम्हाला कसला व्ह्यू आहे. दिसतंय काय? दिसत असते तर कमेंट करून सांगा. असं वारं बिरं एवढं सुटलंय. या पावसाच्या सगळ्या हे अंगावर मारल्यात पावसाच्या पाणी. आणि गडिंग्लज नॉर्मल नॉर्मल दिसायलंय. सगळं फॉग झालाय. गडिंग्लजचा एक एक कोपरा पण दिसेना, एवढा मोठा पाऊस चालू आहे आता. आणि त्यात आम्ही आता पावसात अडकून बसला. आता सगळं अवघड झाले. आता जाऊन त्या गणी तिथं शेड आहे, त्या शेडच्या आसऱ्यामध्ये आता जाऊन बसणार. आता इथनं गणे पूर्ण म्हणजे पूर्ण सगळी गडिंग्लज सिटी दिसाल्या. हे बघा सगळी एकामेकाच्या सगळ्या अपार्टमेंटवर जिथपर्यंत सगळे लक्ष जाईल तिकडनं सगळं गडिंग्लज सिटी दिसाल्या. परत हे तुम्हाला भडगाव दाखवतो बघा. भडगाव हे ह्या कोपऱ्यात आहे. हे 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 दिसाले, हे भडगाव आहे इथं. आणि ती पूर्ण सगळी गडिंग्लज सिटी. वरनं एवढं वाईट व्ह्यू आला. सगळं म्हणजे आल्याला 20 रुपयाचं पेट्रोलचं पैसे तरी फिटल्यात. आणि इथं तुम्हाला आपल्याला हे बघा, ह्यो भडगाव पूल आता सध्या नवीन झालेला. ह्यो भडगाव पूल कॅमेरामध्ये काय एवढं चांगलं दिसणार नाही झूम करून. आम्ही गुड्डाई बिड्डाय आता सगळं फिरून झालोय. हे सांग की रे, फिरलोय म्हणून सगळं कसं वाटलं जरा सांग. अरे काय आवाज ऐकू आला का तुमचा? ह्याचा आवाज मला तरी काय ऐकू आहे नाही. तुम्हाला ऐकू आला तर सांगा. तर आता सगळं आम्ही फिरलोय. सगळं नेचर बिचर बघले. पाऊस एवढा पडालाय वरनं, काय पावसाचं ब्रेकअप झालं काय झालंय काय ना, एवढा रडालाय पाऊस. आता खाली एक फार्म हाऊस आहे, ते आता फार्म हाऊसला जातो. पाऊस एवढा मोठा आलाय आणि एवढ्या मोठ्या पावसात आम्ही असं घाण अडकून बसला. एवढं वाईट घाण अडकून बसला. आता आमच्या पाठीमागे हे फार्म हाऊस आहे. फार्म हाऊसवर एका आम्ही इथं थांबला. शुभम आता वैतागले. शुभम आता मला मनातल्या मनात शिव्या द्याले. आणि म्हणाले सकाळच्या यायत नाही का म्हणते, लवकर येऊन जाऊन आला असता म्हणालाय. आता म्हणलं बाबा तुला काय सांगायचं म्हणलं. आता अशी परिस्थिती, आमची कंडिशन बेकार झाल्या. त्यामुळं आता बघूया आता पाऊस कवा जातोय आणि आम्ही घरला कवा जातोय. मस्तपैकी दिवसभर असं नाही ऊन तेन पडलेलं, असं म्हणजे असं उन्हात बिनात होता. आणि आताच अडकून बसला.
नाही पावसानं आमची पद्धतशीर आता प्लॅनिंग करून गेम वाजवला झाला आमच्या पावसानं आता. आणि त्यात विषय काय झालाय, छत्री बी विसरून आलोय. दरवेळेस गाडीला छत्री असते, आता ह्या गाडीला छत्री नाही, चप्पल अडकून ठेवलंय. तर भावानो बघा आता काय काय विषय, काय खरं नाही आता.